आजी मी जे बोलणार आहे ते फक्त स्वामींची भक्त म्हणून नाही, तर एक सामान्य माणूस म्हणून बोलणार आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज होता गुरुवार, तर आज मला स्वामींची सुंदर अशी पूजा करायची होती. खूप दिवसापासून मनात असलेलं हळदीचं लेपन उंबरठ्याला ते सुद्धाच करून घ्यायचं होतं. कारण सकाळच्या धावपळींमध्ये हे सगळं राहूनच जातं. त्यामुळे मी आज ठरवलं की नाही, आज आपण सगळ्या गोष्टींसाठी व्यवस्थित असा वेळ काढायचा आणि एक एक गोष्ट व्यवस्थित अशी करायची. दुसऱ्या साईडला म्हणजे जेवणाची पण तयारी चालू होती, कारण मुलींना आज स्कूल होती. त्यामुळे मग मी सकाळी लवकरच उठले आणि त्यानंतर माझी घरातली रोजची जी कामं असतात ती आवरून घेतली. मुलींची तयारी असल्यामुळे मला थोडासा वेळ लागला, पण मीही माझी कामं 12च्या आत उरकून घेतली. मी मगाशीच बोलले होते की मी आज जे बोलणार आहे ते फक्त स्वामीभक्त म्हणून नाही, तर एक सामान्य माणूस म्हणून बोलणार आहे. कोणाच्या तरी म्हणजे आपण जे आयुष्य जगतो, तुमच्याही आयुष्यात असा काळ आला असेल जेव्हा सगळे बोलत असतात, पण मनातलं ऐकायला कुणीसुद्धा नसतं. बाहेरून आपण हसत असतो, पण आतून खूप काही काही गोष्टी आपल्या मनात चालू असतात. अशावेळी तुम्ही कोणाकडे जाता? मी तर स्वामींकडे जाते. मला ह्या गोष्टीची चांगली अनुभूती आली होती. माझे जेव्हा वडील ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये, तर एक वेगळ्याच प्रकारचं असं सपोर्ट मी त्यांच्याकडे बघायची तेव्हा मला भेटायचा. सतत स्वामींचं नामस्मरण आणि त्यांच्यावरती असलेला विश्वास, त्यांनी आज माझ्या वडिलांना खूप छान असं उभं केलं आहे. आपण सगळे देवाकडे काही ना काही मागतच असतो. नोकरी मिळू दे, घरात सुख राहू दे, मुलं आनंदात राहू दे, आजार बरा होऊ दे, हे मागणं काही चुकीचं नाही. पण एक दिवस मला जाणवलं, विश्वास म्हणजे फक्त मागणं नाही. विश्वास म्हणजे स्वामी मला काय योग्य आहे ते तुम्हाला माहिती आहे. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि जे मिळालं नाही त्यामागेही काही कारण असेल असा विश्वास ठेवणं. खूप लोक विचारतात, गुरुवारी एवढं काय असतं गं? पण माझं उत्तर खूप साधं आहे. मोठे विधी केलेच पाहिजेत असे नाही. घरात एक दिवा लावा, स्वामींचा फोटो असेल तर त्याच्यासमोर 2 मिनटं बसा, श्री स्वामी समर्थाचा जप मनापासून करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींशी बोला. हो, मीही जेव्हा देवारासमोर उभी राहते ना, तेव्हा स्वामींकडे बघून त्यांच्याशी एका वडिलांप्रमाणे त्यांच्याशी बोलते. सगळ्यांना ऐकायला हे थोडंसं फिल्मी वाटेल, बट मला हे एक्सपिरियन्स केलेलं आहे मी स्वतः. तुमची भीती सांगा, तुमचं दुःख सांगा, तुमचे आनंदही सांगा, कारण देवाला पाठ केलेले शब्द नाही, तर खरं मन आवडतं. मी असं नाही म्हणणार की स्वामींवरती विश्वास ठेवलाच पाहिजे, स्वामींवरती विश्वास ठेवला की दुसऱ्याच दिवशी सगळं ठीक होतं. असं आयुष्य नसतंच मुळात. अडचणी आल्या, मी खूप वेळा रडलेसुद्धा, पण एक गोष्ट मात्र बदलली. मी एकटी वाटेनाशी झाली. मनात कायम एक भावना राहिली, स्वामी माझ्यासोबत आहेत ना, सगळं ठीक करतील ते. आणि हीच भावना मला पुन्हा उभं राहायला शक्ती दिली. कधी कधी लगेच उत्तरं नाही मिळत हो, पण योग्य ती वेळ आल्यावरती मागे वळून पाहिले की कळतं, प्रत्येक पावलावरती स्वामींनी कशी मदत केली होती ती. आज मी हे जे उंबऱ्याचं लेपन करते आहे ते मी ॲक्च्युली मला आठवतं आहे मी दिवाळीत केलं होतं. पण मला टाईम भेटत नसल्यामुळे मी आज ठरवलं की नाही, आज मला हे करायचंच आहे. सुंदरसा उंबरा मी स्वच्छ केला, त्यावरती हळदीचं असं छान असं लेपन केलं. रांगोळी माझ्याजवळची संपली होती, त्यामुळे मग कुंकू आणि हळद यांनीच रांगोळी काढून घेतली. थोडीफार फुलं होती माझ्याकडे, तीसुद्धा मी वाहिली. निराशा जर तुमच्या मनात जर असेल ना, तर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला यश नाही मिळणार. त्यामुळे आपण हार नाही मानायची, आपण प्रयत्न आपले करतच राहायचे. अशी माझी थोडीशी काही थिंकिंग आहे. कारण मी हे स्वामी सेवेमध्ये आय थिंक एक 3-4 वर्ष झाले असतील आली आहे. आणि मी मागच्या 3-4 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी होती त्याच्यापेक्षा तरी बेटर ठिकाणी आता मी आहे. त्या बेटर ठिकाणी मला माझ्या स्वामींनी उभा राहायला मदत केली आहे. मी असं स्वप्न पण नव्हतं बघितलं मी आता काय करते, म्हणजे मीन फ्युचर काय असेल काय नाही. पण जे मला स्वामीने दिलं ना, ते माझ्या स्वप्नांच्या पलीकडे होतं. मी नाही हो त्यांच्याकडे मागितलेलं असं छान असं घर,
असं सुंदर असं आयुष्य. कारण मी जे आयुष्य आधी जगत होते ना ते खूपच वेगळं होतं. मला वाटत होतं त्याच आयुष्यात मी आता आयुष्यभर मला काढायचं आहे. पण नाही, मला माझ्या स्वामींनी माझ्यासाठी चांगलं असं आयुष्य त्यांनी माझ्यासाठी प्लॅन करून ठेवलेलं. आणि मी कधीच विचार केला नव्हता की मी हे आयुष्य जगेन. तर अशीच मी ऋणी आहे माझ्या स्वामींसाठी. आता बघताय तुम्ही, पहिले तर मी सगळे देव मांडून घेतले. आधी तर स्वच्छ केले तुम्ही बघितल्याप्रमाणे. त्यानंतर देवांची मांडणी केली आणि असं बोलतात ना, प्रथम आधी देवाऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा. त्याच्यामुळे मग मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग एक एक देवांना हळदी कुंकू वाहण्यासाठी चालू केलं. मी आधी जास्त पूजा अर्चा करतच नव्हते ॲक्च्युली. लग्नाच्या आधी तर ह्यातलं काहीच करत नव्हते. कारण मला कधी वेळच नाही आली करायची. मम्मी पप्पा होते तेच करायचे. कधी आईने म्हटलं मंदिरात चल तरीसुद्धा मला कंटाळा यायचा. पण आता मी एवढी कशी काय बदलली हेच मला समजत नाही आहे. आपण बोलतो ना, आपण बघतो, ते अनुभव करतो, शिकतो आणि त्यानंतर आपल्याकडून कृती होते. तर असंच काहीसं माझ्यासोबत झालं आहे. लग्न झाल्यानंतरसुद्धा आमचे सासरेच देवघराची पूजा करायचे. त्यामुळे आमचा पण लग्नानंतर जास्त काही असा संपर्क माझा आला नव्हता. पण आता जेव्हा आम्ही इथे राहायला आलो आहे तेव्हापासून हे सगळं मी स्वतः एकटी करते. माझे मिस्टरही करतात. त्यांना पण खूप आवड आहे पूजा स्वामींची वगैरे अशी देवाची करायची. त्यामुळे ते घरी असले की ते करतात, नाहीतर मीच करते. छान अशी देवाची मांडणी वगैरे त्यांनीच करून दिली होती मला. आणि ही सगळी भांडी आम्ही एक 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 एकदम सिलेक्टिव्ह आम्ही दुकानातून घेतली होती. मला हेच पाहिजे, मला देव्हाऱ्यामध्ये असाच दिवा पाहिजे, अशीच मूर्ती पाहिजे. या मूर्ती गणपतीच्या मूर्तीसाठी तर आम्ही खूप फिरलो होतो. त्यांच्या मनासारखी त्यांना भेटतच नव्हती. एका दुकानामध्ये लकीली ती भेटली आणि त्यांना आवडलीसुद्धा. ॲक्च्युली तो दिवस होता गणपतीचा पहिलाच दिवस होता. गणपती बसणार होते तेव्हाचा. मग त्यांनी ही जाऊन शोधून आणली. आम्ही त्याच दिवशी गणपतीची स्थापना केली आणि त्यानंतर ही आता कायम आमच्या देवाऱ्यात आहे मूर्ती. खूप जणांचं दरवाजातूनच आतमध्ये आल्यावरती पहिलं लक्ष गणपतीच्या मूर्तीकडे जातं. खूप अशी प्रभावित अशी मूर्ती आहे ही. तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहिलं. सगळ्या देवांपुढे फुलं वाहिली आणि गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा ठेवला. आणि बघताय तुम्ही की फूल माझं खालती पडलं होतं. तर परत असं मी ते व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर मग मी व्यवस्थित अशी धूप वगैरे लावून पूजा करून घेतली. ही कामं अशी सकाळचीच झाली ना की बरी पडतात. मग नंतर संध्याकाळची तर वेगळी पूजा असतेच. पण सकाळपासूनच घरामध्ये जर दिवा, बत्ती आणि धूप लागला असेल तर एक वेगळीच ऊर्जा दिवसभर आपल्या शरीरात येते. सकाळी तर माझे मिस्टर बत्ती लावून तर जातातच. पण त्यानंतर पण मी आज बोलले की आपली गुरुवारची तर पूजा रोजचीच असते, तर आपण करून घेऊयात आत्ताच. त्यामुळे मग मी व्यवस्थित असं आसन वगैरे टाकून मी स्वामींचा तारक मंत्र आणि मानसपूजा रोज बोलत असते संध्याकाळची. पण आज मी बोलले की आता मी सकाळी पूजा केली आहे त्यामुळे मग आता पण एकदा होऊन जाऊ दे. म्हणून मी व्यवस्थित अशी स्वामींची तारक मंत्र आणि मानसपूजा करण्यासाठी बसले. हे सुद्धा मला कोणीही सांगितलं नाही आहे किंवा मी कोणाचं बघून करत नाही. हे हळूहळू अनुभवातून मी शिकत आलेली आहे. बघता बघता मी करत आली आहे की स्वामींच्या मठात वगैरे जाऊन अशी स्वामींना मुजरा करतात. त्यानंतर माझ्या मुलींना पण मी शिकवलं. तर असे असतात माझे खरे आणि रिअल व्लॉग. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर